पण कोणत्या आल्यात? कारण आमच्याकडून सुद्धा अभ्यासक तिथं म्हणणं मांडतायत की हा कायदा मजबूत होण्यासाठी आल्या, काय अडचण नाही आहे, ते करणार आहेत, हे मराठ्यांना माहिती आहे. परंतु मराठा बांधवांना या कामोठ्या नगरीतून माझी महाराष्ट्रातली विनंती की जेवढे आपले अभ्यासक आहेत, जे वकील बांधव आहेत, यांनी सुद्धा सगळ्यांना कायदा सगळ्या सोयऱ्यांचा मजबूत बनण्यासाठी तुम्हीही तुमचं म्हणणं मांडा, तुमच्याही हरकती द्या, तुमच्याही व्याख्या द्या. आपणही मराठा समाजानं ताकदीनं तिकडे निवेदनं सचिवांकडे, सरकारकडे जाऊ द्या, ही मराठा समाजाला माझी विनंती आहे. कारण त्यांच्या तर येणार आहेत, त्या तर आपण काय त्यांच्याकडून आपल्या बाजूने बोलते हे अशा करायची गरजच नाही. परंतु आपल्याही अभ्यासकानं, सगळ्या हुशार लोकांना सावधून तिथं हरकती आपणही द्या, आपलंही म्हणणं मांडा. आणि यालाच जोडून महाराष्ट्रातल्या मराठा समाजालाही माझं आव्हान आहे की आपण आपल्या जे मतदारसंघातले आमदार आहेत, जे मंत्री आहेत, यांना सगळ्यांना फोन करून सांगा की निवेदनं द्या की 15 तारखेला जे अधिवेशनात सगळ्या सोयऱ्यांचा कायदा आणला पाहिजे आणि त्याची अंमलबजावणी, कायद्यात रूपांतर अंमलबजावणी होण्यासाठी सगळ्या आमदारांना एकमतानं आवाज उठवला पाहिजे. आपण आपल्या मतदारसंघातल्या आमदारांना सांगा. आणि माझंही सगळ्या आमदारांनी मंत्र्यांना आव्हान आहे की आपण सगळ्यांना या मराठा समाजाच्या सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्याच्या बाजूने हा मजबूत करण्यासाठी, कायद्यात रूपांतर करण्यासाठी, अंमलबजावणी करण्यासाठी आपण ताकदीनं त्या दिवशी विषय मांडावा. कारण महाराष्ट्रातला मराठा समाज या अधिवेशनाकडे डोळे लावून बघणारे, कोणचा आमदार आणि मंत्री आपल्या बाजूने बोलतोय हे मराठा समाजही बघणार. सर, प्रकाश शेंडेंनी असं म्हटलंय की आता ओबीसीचा पक्ष आम्ही काढू म्हणून. राजकारणाबद्दल मला नाही काही कळत, त्यामुळे हे मी 2-3 बारा विचारले, नवे आहेत का जुने आहेत? नोंदी जुन्याच आहेत ना, तेव्हाच तर नवीन सापडतात ना. जुन्या नसल्यावर नवीन कुठून सापडतात? जुनं काहीतरी लिहून ठेवायला लागेल ना. जुना एखाद्याला जमीनच नाही, नुसतं तो गावकरी, पण त्याच्या गावातल्या लोकांनी त्याला सांगितलं तुझा 7-12 माझ जो सापडला मग आपल्या आज्याकडे होता, तर मग त्याला दिल्यावर सरकार त्याला देणारच आहे ना ती जमीन. तसं आमच्या पूर्वीच्याच नोंदी आहेत, नव्यानं सापडल्या. सर, मराठा उद्योजकांसाठी मराठा संघटना या ठिकाणी काम करत आहेत. मराठा महोत्सवासाठी आपण उद्घाटनाला आलात, विरोधकांवर आपण प्रहार केलेला आहे. आणि विशेष म्हणजे या मराठा आंदोलनामध्ये अनेक मराठी बांधवांवर केसेस पडलेले आहेत, अजूनही त्या मागे घेतलेल्या नाहीत, काय सांगाल? मराठा महोत्सव या ठिकाणी झाला, त्यांना मनापासून शुभेच्छा दिल्यात. आणि मराठा समाजानं सुद्धा राज्यभरातल्या त्यांना सपोर्ट द्यावा, कारण त्यांचा उद्देश एकदम चांगला आहे. आणि जो आपण मुद्दा म्हणलात की केसेसचा, सरकारनं तसं लिखी दिले, अंतरवालीसह महाराष्ट्रातले सगळे गुन्हे मागं घेऊ. बघूयात प्रक्रिया कधी सुरू करतात ना. 10 तारखेला आमरण उपोषण सुरू आहे त्या विषयासाठी सुद्धा. मग ते गप्प बसत नाही ना, ते नाही गप्प बसल्यावर मी काय बोलन? मी बोलतच नाही त्याच्यावर. ते बावचळे कोणकडे बोलत मग मला नाही निघत दम, कारण मी वाटत जात नाही कोणाचे विनाकारण. कारण मी सगळ्या जाती धर्माला धरून चालतो. तुम्ही माझे प्रत्येक स्टेटमेंट 5 महिन्यातल्याकडून बघा, एकाही ग्रामीण भागातल्या गोरगरीब ओबीसी बांधवाला माझ्याकडून वाईट शब्द नाही, त्याला मात्र सुट्टी नाही. कारण तो गोरगरिबाचा, ओबीसीचा नाही, मराठ्यांचा नाही, ते कोणाचंच नाही. एक महत्त्वाचा मुद्दा तुम्ही भाषणामध्ये म्हटलं की पहिला लढा जो आपला झाला यशस्वी झाला, आपल्याला आरक्षण मिळाले, GR मिळाले, फक्त आता अंमलबजावणी बाकी आहे. तरी देखील तुम्ही खुर्चीत बसणार नाही म्हणून म्हटलं. परंतु अंमलबजावणी झाल्यानंतर मी कुठल्याही खुर्चीत बसायला तयार आहे. मराठ्यांच्या विकासासाठी राजकारणातल्या खुर्चीत पण तुम्ही वेळेत. अगं बाबा, तुम्ही लांब ती खुर्ची नाही, आपले हे बसत नाही मी कुठंच. हे त्याचा अर्थ वेगळा आहे की हे बघा, आपण सामान्य घरातून आलेलो आहेत, सामान्य लोकांसाठी काम करायचं. श्रीमंत, मध्यमवर्गीय, सामान्य सगळ्याच मराठ्यांच्या लेकराचं याच्यात कल्याण होणार आहे. परंतु समाजानं तो रूल पाडलेला, त्यामुळं मी आणखीन खुर्चीवर बसलो नाही व्यासपीठाचे. मग ते आता नंतर एकदा अंमलबजावणी समाजाला पूर्ण दिल्याच्या नंतर ही आमची सामाजिक खुर्ची, ती नको दादा आम्हाला. सरकारी समाजाचा आरक्षणाची अंमलबजावणी आणि आपलं शरीर हे दोन्हीचा ताळमेळ आपण राखावा, असं मराठा समाजाची मागणी आहे, काय सांगाल? त्याबद्दल मी प्रामाणिक मनानं सांगतो की खरंच शरीर साथ देत नाही, समाजाला माहिती आहे, सगळ्या डॉक्टरांना पण माहिती. परंतु एवढ्याच वेळेस मी मायबाप समाजाला ज्यांना मानलं आहे त्यांच्या शब्दाच्या पुढे मी कधीच गेलो नाही. फक्त एवढ्याच वेळेस चाललो की समाजाचा शब्द मी एवढ्याच वेळेस मोडतोय, याच्यासाठी की मी पण त्यांच्याच लेकरासाठी उपोषण करतोय. पण मला असं वाटतं ही अंमलबजावणी झाली तर करोडो लेकरांचं कल्याण होणार आहे, म्हणून शब्द ऐकत नाही. याचा अर्थ असा की त्यांच्या शब्दाच्या पुढे जातोय असं नाही आहे, परंतु त्यांच्याच लेकरासाठी मग त्यांचा शब्द ऐकत नाही की जो शब्द आहे की तुम्ही आमरण उपोषण करू नये. मी मात्र एवढ्या वेळेस करणार आहे समाजाच्याच लेकरासाठी. सोशल मीडियात वेगवेगळे दिवस चालेल माहिती नाही, परंतु आपला मराठा युवकांना काय संदेश असेल? काय मराठा आरक्षणाचा मुद्दा किती दिवस चालेल कुठे नाही, परंतु आपला मराठा युवकांना काय संदेश असेल?
आता किती दिवस कसं काय चाललं? 57 लाख नोंदी सापडल्यात. परिवाराला जरी 5-5 बी दिले 100 सापडायला लागले एका नोंदीवर 5. हो तेच सांगायलो ना. पण जर 5-5 मिळाले तरी 2 करोड मराठी आरक्षणात गेले. सगळ्या सोयऱ्यांचा कायद्याच्या आधी सूचना निघाले राजपत्रित, त्याचे आता कायद्यात रूपांतर होणार आहे, अंमलबजावणी होणार आहे. त्यामुळे आरक्षणाचा विषय संपणारच आहे. फक्त मराठा बांधवांना एकच संदेश आहे, लेकरांना आता मराठ्यांच्या आता शिकून मोठे व्हा, अधिकारी बना, आम्हाला तुम्हाला त्या आरक्षणातून ते बघायचं. काही सरकारी नोकऱ्या वगैरे यांच्या जाहिराती सुटलेल्या आहेत, मग आता त्याचा लाभ मराठी तरुणांना, सुशिक्षित तरुणांना मिळणार नाही. मग त्याच्यासाठी काय आपण पावले उचलणार? मी सांगितलेलं आहे पाठीमागच्या 1 महिन्यापूर्वी सरकारला की जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कुठली भरती करू नका. जर केली तर जागा रिक्त ठेवा, कारण दुसऱ्याच्याही लेकराचं आमच्या वाटोळ करायची इच्छा नाही. तर त्यांनी हो शब्द दिलेला आहे. बघूयात काय करते ते. नसतं आहेच 10 तारखेला बसलेलो परत. सोशल मीडियातून तुमच्या विरोधात असं लिखाण लिहिलं जातं, हे नेमकी कोण करत आहे? जसं तुम्ही म्हटलं भाषणामध्ये अनेक लोकांची मला फोन येत आहे, मंत्र्यांची फोन, नेमकी ती लोक कोण आहेत? नाही मी लय घेत होतं मनावर पाहिलं, मला लय कळत नाही. मी ग्रामीण भागातला आहे ना, ते काही लिहिलं मला वाटतं खरंच काही का करून. मला का परवा दिवशी हजाराने फोन आले मराठीचे. ते म्हणले असल्याकडे काय देण द्यात तुम्ही, यांना उद्योगच आहे म्हणे पहिल्यापासून, हे सोशल मीडियावर लिहिणार आहेत का, यांच्याकडे देण देऊ नका. आम्ही करोडो लोक तुमच्यासोबत आहेत आणि आम्ही यांना शोधलं हे कोणाची आहेत काय आहेत. हे 4 दिवसात गप बसलेत आणि आम्ही मागं लागतो म्हणे त्यांच्या. ते तर असणारच ना, त्यांचं तर कुठं म्हणतो आमचा विषय चाललाय. आमचे 30-40 जण आहेत, जास्त नाही तर करोडो एकीकडे, 30-40 जण एकीकडे आहेत. ते बी आत्ता म्हणायला लागलेत काय मिळालं नाही, कारण त्यांना काही सुपारी दिली असेल. ते बी आता माझी त्यांना पण विनंती, एक त्यांचाच बांधव म्हणून, की तुम्ही समाज खूप वर्षानंतर एकत्र झाले, खूप कालावधीनंतर एकत्र झालेला आहे. उगाच विनाकारण गैरसमज पसरू नका. जरी काही कोणाकडून चुकलं असेल किंवा तुम्हाला कोणी विचारलं नसेल, तुमचं पेपरला टीव्हीला नाव आलं असेल तर नका येऊ देऊ. परंतु समाजासाठी गैरसमज पसरू नका. एक ताकदीनं आपण सगळेजण लढू. जरा डोक्यातून काढून टाका आणि समाज म्हणून एकत्र लढा. तर पहिल्यांदाच मराठा समाज एवढा मोठ्या प्रमाणात एकत्र आलाय, आपल्या माध्यमातून काय सांगाल? मला एवढंच माझं म्हणणं आहे सगळ्या मराठा बांधवांना की आपले मतभेद सोडून द्या. खूप वर्षानंतर समाज एकत्र आलाय म्हणून या गोष्टी घडायला लागल्यात. आणखी पुढं समाजाचा एकीमुळे खूप फायदा होईल. हिला फूट पडू देऊ नका तुमच्या स्वार्थासाठी आणि राजकारणासाठी. कारण जातीपेक्षा पक्षाला, नेत्याला कुणी मोठं मानू नका. आपल्या जातीच्या लेकराला मोठं माना, ही माझी विनंती आहे. धन्यवाद. निवडणुका आल्यात जवळ, लोकसभेची आचारसंहिता केव्हाही लागू शकते. आपण 10 तारखेपासून पुन्हा उपोषणाला बसताय. अंमलबजावणी होण्याच्या अगोदर जर त्याच्या अगोदर आचारसंहिता लागली तर त्याची अडचण निर्माण होईल आपल्या सगळ्या आंदोलनात? नाही, अगोदर आंदोलन आहे, नंतर आचारसंहिता आहे. अगोदर आचारसंहिता नाही आहे. अगोदर आंदोलन 5 महिन्यापासून सुरू. ते निवडणुका घेणार नाही दादा, तेच निवडणुका घेणार, कारण हा मराठ्यांचा ज्वलंत मुद्दा आहे. ते निवडणुका घेणार नाही. सरकारने भरती प्रक्रियासाठी कॉन्ट्रॅक्ट सिस्टम चालू केलेले, त्याच्याबद्दल नाही ते विषय नंतर घेऊ आपण. हे आमचा विषय भरकटल. ज्यावेळेला मीडियाचे लोक कव्हर करतात, आपल्या लोकांना धक्काबुक्की केली जाते. फक्त एक सूचना सांगा, तुमच्या सभेला पण मोठ्यापणे धक्काबुक्की, इथे लोक उभे राहून देत नाही. स्पेसिफिक आयोजकांना सांगा, मीडियासाठी वेगळी जागा. महाराष्ट्रातल्या सगळ्या बांधवांना विनंती की मीडियाच्या बांधवांनी खूप आपल्याला साथ दिलेली. त्यांनी या मराठा आरक्षणाच्या प्रश्नासाठी आपला न्याय मिळावा यासाठी खूप त्यांनी सुद्धा खस्ता खाल्लेले आहेत. नाही असं नाही, त्यांना उभा राहून देत जा. त्यांना सगळ्यांनी साथ द्या असे मराठा समाजाला माझे आव्हान आहे की मीडियाच्या बांधवांना साथ द्या, त्यांचं सहकार्य राहा. पण ढकलाढकलीचा विषय घेतला तर मला याची इंग्रजीत काय सांगावं तुम्हाला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.